आत्ताच पाहिला. आमचे मित्र शैलेंद्र सिंग यांनी याआधी 70 चित्रपट बनवलेले आहेत, पण हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि जो त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. वेगळा सिनेमा आहे आणि वेगळा सिनेमा बनवायला हिंमत लागते, जी शैलेंद्रनी दाखवून दिलेली आहे. बऱ्याच काळानंतर एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पाहिला, ज्याला आपण मराठीमध्ये कृष्ण धवल असं म्हणतो. माझ्या करिअरची सुरुवात खूप लहान असताना मी ब्लॅक अँड व्हाईटनीच केलेली आहे, तर त्यामुळे मला कुठेतरी पुन्हा एकदा त्या काळात गेल्यासारखं वाटलं. चित्रपटाची मांडणी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. किंबहुना मी असं म्हणेन की वेगळं काहीतरी करण्याची इच्छा शैलेंद्र यांना असल्यामुळे त्यांनी हा प्रयास केलाय आणि हा प्रयास माझ्या मते तरी यशस्वी आहे. यशस्वी ह्याचा अर्थ की त्यांना जे हवं होतं ते त्या पडद्यावर ते दाखवू शकलेत, ह्याला मी यश म्हणतो. त्यानंतर चित्रपटाचं यश, चित्रपटगृहातलं यश, निर्मात्याचं यश, दिग्दर्शकाचं यश, अभिनेत्याचं यश, ही सगळी यश वेगवेगळी असतात. पण आपल्याला जे हवं आहे ते करणं आणि करून दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर या लाडू या चित्रपटाला, या मराठी चित्रपटाला शैलेंद्र सिंग यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्यातर्फे खूप खूप शुभाशीर्वाद. असेच मराठी चित्रपट आणि असेच मराठी वेगवेगळे प्रयत्न होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आर रोलिंग? नमस्कार, मी पुष्कर शिरोत्री. आज आमचे सचिनजी पिळगावकर यांच्यामुळे शैलेंद्र सिंग नावाच्या एका वेगळ्याच माणसाची ओळख झाली. तो कसा व्यक्त होतो, तो कसा विचार करतो, तो कसा काम करतो, तो माणसं कसा जोडतो आणि त्यातून तो एक अशी कलाकृती कशी बनवतो, ह्याच्याशी आज आमचा परिचय झाला. आणि मी चक्रावून गेलो की ज्या जगामध्ये इतकं खुलेआम सत्य मांडणारी माणसंसुद्धा आहेत आणि ते आमच्या चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. शैलेंद्र सिंग खैर यांनी याआधी मराठी व्यतिरिक्त अनेक काम केलेलं होतं, पण त्याची आम्ही नुसती ऐकून माहिती घेतली होती. आज इथे आल्यानंतर त्यांना भेटण्याचा योग आला आणि एक वेगळ्या विषयावरचा एक वेगळा सिनेमा बघण्याचा योग आला, लाडू. आणि त्यानिमित्ताने प्रदीप गोगटेसारखा एक अवलिया कलावंतसुद्धा भेटला, जो खरं तर इतकी वर्ष थिएटर करतो आहे, पण एक्सपेरिमेंटल थिएटर करतो आहे आणि या निमित्तानं तो मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे. ह्या लाडू सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला खूप वेगळा विचार आहे, खूप मोठा थॉट आहे. ह्याला उंची, खोली, व्याप्ती असं सगळं आहे आणि अशा प्रकारे विचार करून एक वेगळं सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सो या लाडूच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं की प्रत्येक फेस्टिवलमध्ये ही फिल्म निवडली जाईल, त्यांना यश मिळेल अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही कायम प्रयोगांसाठी प्रसिद्ध राहिलेली आहे त्याच्या इतिहासामध्ये. आणि त्यामधलाच एक उत्कृष्ट प्रयोग आज आम्ही पाहिला. तो प्रयोग म्हणजे लाडू हा सिनेमा. संपूर्ण सिनेमा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे आणि हे जे बेरंग आयुष्य ज्या लोकांच्या वाट्याला येतं, त्या हजारो लाखो आयुष्यांपैकी एक आयुष्य निवडून त्यावरती शैलेंद्र सिंग ह्या एका हुशार डीप अशा दिग्दर्शकांनी हा सिनेमा बनवला आहे. हा एक अनुभव आहे, ही एक कविता आहे जी आपल्याला पडद्यावर दिसते. ॲब्स्ट्रॅक्ट कवितेच्या आठवणी येतात, सगळ्या मनामध्ये तरंगून जातात, परंतु हा एक अनुभव आहे आणि हा विदारक अनुभव आहे. हा
मन हेलावून टाकणारा अनुभव आहे आणि हा इतक्या चांगल्या प्रकारे हा अनुभव आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल ह्या कलाकृतींनी महाराष्ट्राची पुन्हा एकदा साहित्य म्हणा, करमणूक क्षेत्र म्हणा, अजून त्याची श्रीमंती वाढवल्याबद्दल मी ह्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जेव्हा लाडू हा सिनेमा लागेल त्यावेळेला नक्की जाऊन पहा. हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आणि आवाहन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार। अभी फिल्म देखी लाडू और समझ नहीं आ रहा था, पौना 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 फिल्म बीत गया, मतलब कि लाडू नाम क्यों रखा है। लेकिन जब समझ में आया और जब दिखा तो वाकई में बिल्कुल परफेक्ट नाम रखा है, जब टाइटल इसका। आज के ज़माने में इस भागती दौड़ती ज़िंदगी में जहाँ वेलकम टू द जंगल, जहाँ गोलमाल, जहाँ ये फिल्में आ रही हैं, वहाँ ऐसी फिल्म बनाना अपने आप में एक प्रकार से बहुत बड़ा रिस्क है। और सैल्यूट है उन प्रोड्यूसर्स को, उन डायरेक्टर शैलेंद्र को, जिन्होंने कि ऐसा मतलब काम किया और ऐसी भागती दौड़ती ज़िंदगी में ऐसी एक स्लो पेस की फिल्म बनाई। मैं हैरान हूँ कि इतना हिम्मत, इतना कहाँ से लेकर आए कि कैसे बनाए। कैमरामैन कमाल, एडिटर कमाल, म्यूज़िक कमाल, हर चीज़ एक पेंटिंग की तरह लग रही थी। जैसे कि मैं मधु राय की फोटोग्राफी देख रहा हूँ या पेंटिंग देख रहा हूँ, कोई एक एक फ्रेम। और कमाल की मतलब कोई भागा दौड़ी नहीं, आराम से तसल्ली से हर चीज़ यहाँ इंजेक्ट करते हुए गई। क्योंकि मैं देख चुका हूँ, मुझे ये इन्होंने ऋत्विक घटक की, श्याम बेनेगल की, सत्यजीत रे की, अडूर गोपाल कृष्ण की याद दिला दी आज। और मुझे रोना इस बात पर नहीं आया कि उसका बाप जिंदा है, जो हीरो है। मुझे रोना इस बात पे आया कि ऐसी फिल्म बनाने के लिए इतनी हिम्मत और इतना रिस्क कहाँ से लेकर आई। रियली सैल्यूट टू देम, एवरीबॉडी, पूरी टीम को। काश ऐसा सिनेमा जिंदा रहे तो बहुत अच्छा रहेगा। और मैं तो ऐसे फिल्म का, ऐसे सिनेमा का बहुत बड़ा प्रशंसक हूँ। एंड रियली हैट्स ऑफ टू एवरीबॉडी। सैल्यूट। थैंक यू।